तुम्ही टरबूज लावायचा निर्णय कसा काय घेतला एकदम इतका, म्हणजे 2 एकर लागवड? 2 एकर लागवड का? तसं पाहता आमच्याकडे पैशाचा थोडा तुटवडाच होता. बर पण मग विचार केला की गांजा लावू. बर. पण शेतकऱ्याचं तर नाहीच, पहिल्यापासून नाही ना, आजही नाही बिलकुल होणार. बिलकुल नाही. शेतकऱ्याचं काय नुकसानच नुकसान आहे. बरोबर पीक मालाला हमी भाव सरकार ठरवतोय, एक व्यापारी घेतोय एक. बरोबर. कदरलो आम्ही शेतकरी लोक. मग आता आम्ही घेतलंय कर्ज, सावकाराकडून व्याज घेतलं, बर. व्याज द्यायचंय. आपलं कर्ज घेतलं, त्याला व्याज द्यायचंय. आणि आता रोप आणलेलं आहे काल 30,000चं रोप आणलं सर. काय काढीन आणलं सर रोप तुम्ही? तर ते आम्हाला पडलं 2 रुपये 50 पैसे. असं ते आणलं आम्ही थेट नाशिकहून. भरपूर खर्च झाला मग तुमचा? खर्च भरपूर झाला. त्यात हे 4 मजूर लावले बघा मल्चिंग पांगवायला. हे बघा, हा बर. यांनी ही सकाळपासून एवढ्या मल्चिंग पांगवल्यात. कामचोर मजूर दिसतंय तुमचे यामध्ये हा सर आता कुठून ते बा- पर्यंत आलो आता माझं नळ्या म्हणणं- पांगून हा आम्ही एवढं काम केलं आज. बर बर. तुम्हाला नळ्या पांगून कसं वाटतंय, कसं नेमकं? नाही आता आम्हाला असं वाटतं नाही बाबा, आता सरचं म्हणणं झालं हा आता नाही बा एवढं झालंच पाहिजे, नाही होऊ शकत. कस काय? करावं लागेल. नाही सर कस ते काय होईल? थैली घ्या इकडे. काऊन 90चा पॉवर कमी पडला का तुम्हाला? सरनं सांगितलं मला. नाही तुम्ही ढेकळ काढा बरं. 90चा काम पॉवर कमी पडला का? हा सरनं आणली नाही बर. आणि ते सरकारच्याच गोष्टी सांगते ते आम्हाला. मग त्यात आमची काय चुकी? बोला सर, तुम्ही तुमचं काय मत आहे याच्यावर? तुम्ही मजुराची दैन करून घेताय असं त्यांचं मत व्यक्त होते याच्यावर. हो ऐका, सकाळी 7 वाजता जेव्हा आम्ही मजुराकडे जातो बर. त्यावेळेस अगोदर यांचं म्हणणं आहे, सर द्या बाटली, नाहीतर आम्ही तुमची ठोकली. वा 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 वा. हे तथ्य आहे का? नाही, हे चुकीचं आहे. मग सकाळी घेऊन टाकतात आणि असे आमच्या सारख्यांची परेशानी होते. मागे मागे फिरूनही काही काम झालेलं नाही. आपला मेन मुद्दा होता एवढं टरबूज लावण्याचं. हा माणूस कुठे भेटला? कोणता? हा माणूस हे का? मला 2 शब्द बोलायला हवा. माणूस जर सांगन तुम्हाला तेच होईल. हे सर व्हिडिओ घेऊन राहिले. सर तुम्हाला कसं वाटतंय नेमकं? आमच्या हातात फावडे. त्याला योग्य वाटतं. तुम्हाला योग्य वाटतं, त्याला काय वाटतं? ते जरा त्याला असं वाटतं नको ते करायला. सरची खूप नाराजी आहे, कारण की तुमच्याबद्दल तुम्ही लय कमी काम केलं असं वाटतंय त्यांना. आम्ही ज्यादा काम केलं ते तरी बी आमचं पण त्याला माहित नाही की तुमची किती सगळंच काम आम्हाला करावं पडवलं. ढेकळ मारण्याचे वावरात हे यायला बरोबर. नागाटी करून रोट्या करून अगोदर यायला ढेकळं उचलायला लावायचे सर तुम्ही, हा ना, नंतर हे करायला पाहिजे होतं. बरोबर आहे. परंतु काय आहे ते मला समजलं. ते ढेकळ, ते ढेकूळ करावंच लागेल आम्हाला. असो, काम आपलं मार्गी लावा, सगळं काही व्यवस्थित होऊ द्या. टरबूज खायला यायला सगळ्याला आण नाही, पण ही गोष्ट ध्यानात ठेवा. नक्कीच. कोणीच आणत नाही, फोन तर लावत नाही. नाही, शक्य नाही. मी बोलून घेईन, तुम्हाला नाही बोलवलं तरी काय बोलावं झाल्यामध्ये बोलून बिलकुल. मग आज आम्ही यांना अर्धाच रोज देतो, म्हणजे आम्हाला आठवण राहील. आम्हाला नसली तर यायला तरी राहील की बाबा मग रोज. बाकी मग मी सांगेल की भाऊ टरबूज खायला यायले. बरोबर बरोबर. हे मजाकचा विषय आहे. खूप मेहनत करताय आमचे लोक शेतामध्ये. चाललं एक मिनी ब्लॉग मध्ये आपण एक व्हिडिओ शूट करतोय यांचा, त्याच्यामुळे मजाक मस्करी चालली आहे बस. सर फक्त आज हे मंचिंग होईल. हा उद्या याच्यामध्ये सर, ते मंचिंग नाही मल्चिंग म्हणतात. हा मल्चिंग जे असेल ते 90 मारून हा, मनसुबे नाही करतात. 90 हो सर 90. काम करताना बघा, हो काम करा तुम्ही, उभे काम नाही सांगा, करा. काम काम सांगा पहा आता काय. होणार नाही सर. सर तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला वाटतं की याच्यावर एक फावडं टाकाव. डायरेक्ट कुदून का? हा त्याच्या बरगाड्या लंबा करावा असं वाटतं मला, आहे ना? हे 90 पाहिजे. 90 सकाळच्या 3 क्वार्टर गेल्या. बरोबर. चला तर मित्रांनो, आजच्या मिनी ब्लॉग मध्ये इतकी माहिती भेटली तुम्हाला, बस झाला. आता उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढची माहिती भेटू. चला बाय. सुरेश